वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन ते इथे घेणार आहेत। दरवर्षी अमित शहा आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून आता मुखदर्शनाची रांग बंद ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर तिथला पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। अमित शहा काही वेळातच आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतायत। दरवर्षी अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जातं। लालबागच्या राजाची आरती त्यांच्या हस्ते या ठिकाणी केली जाते। लालबाग परिसरामध्ये त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। रस्ता देखील हा मोकळा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लालबागच्या राजाची मुखदर्शनाची रांग देखील बंद करण्यात आली आहे। अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेतलं जाईल। मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री त्यांच्या सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे येणार आहेत। तर लालबागच्या राजाचे दर्शन रांग जी आहे ती सुद्धा थांबवण्यात आली आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळातच अमित शहा या ठिकाणी पोहोचतील। गणेशोत्सवाच्या काळामध्ये 2 दिवसांचा अमित शहांचा नेहमी हा दौरा असतो। या दौऱ्यामध्ये ते वर्षाभर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतात। त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन, अंधेरीच्या राजाचं दर्शन आणि आशिष शेलार यांच्या निवासस्थानी देखील बाप्पाचं दर्शन अमित शहा यांच्याकडनं घेतलं जातंय।